चला चला, कुठे चाललो आहे आपण आज? साहेब सांगाल का जरा? आज आपण चाललो आहे KTMच्या शोरूमला, माहीम. आणि आपल्यासोबत आहेत हा मोठा बाय, हा छोटा बाय R15 घेऊन, आणि एक अजून जण ज्याची गाडी बुकिंग करायची आहे त्याला माटुंगा स्टेशनवरून पिकअप करूया आणि जाऊया. आज आपल्या गाडीला जरा आराम दिला आहे. ही MT-15 चिंटूची. असा काय सीन आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन परत एका नवीन व्लॉगमध्ये. जो व्लॉग आपण स्पेशल ह्याच्यासाठी करतो आहे की आपण KTMच्या शोरूमला चाललो आहे. ड्यूक 200 प्रोची डिलिव्हरी आपल्याला पाहिजे 25 किंवा 26ला पाहिजे. ॲक्च्युली बर्थडे आहे त्या पोराचा. शिर्डीला जाऊ. हे मच्छीवालीकडे मच्छीवाली केवढी मोठे बाबा. चला चला, माहिम के गलियों से निकल के हम जा रहे हैं कहीं दूर, कहीं दूर. इसकी माँ की अखिया. काका, अरे बापरे, अग्निशमन केंद्र येते समोर. थांबा. R15 वाला कुठे गेला? लाला पंडित. हे त्याचे ब्रेक पॅड्स कुठे आहेत? कानपाट फोडून टाकीन साप. 1000 रुपयाचे ब्रेक पॅड आहेत, समजलंस ना? कुंजवना अवतरलो. काहीतरी पुढे आहे रे, खतरनाक गाणं आहे ते. चल ठीक आहे, काय विषय नाही. आजचा दिवस सनडे 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 फनडे. तर आपण चाललो आहे ड्यूक 200 चा विषय करतोय तो. तर त्याच्यामध्ये पण त्याला 2 व्हेरियंट अवेलेबल आहेत KTMकडून, ज्या की ड्यूक 200मध्ये आता रिसेंटली लॉन्च झाले आहे. ड्यूक 200 प्रो, जी की TFT डिस्प्लेज आहेत. माटुंग्याला आलो आहे. आणि विषय हा आहे की हां, तर त्या 2 गाड्या सेम मॉडेल, फक्त एक आता रिसेंटली लॉन्च झाले ती ड्यूक 200 प्रो. त्याला म्हटलं तीच घे ना, बिकॉज तिच्यामध्ये जो आपला हे डिस्क आहे ब्रेकचा, तो त्याची साईज वाढवली आहे. आणि त्याच्यामध्ये हे दिलं आहे, चार्जिंग पोर्ट दिलं आहे. आणि बाकी आय गेस सेमच आहे सगळं. तर बघूया. हा बघा मित्र आपला विषय करतो इथे. नमस्कार मित्रा. बस तिच्यावर. आता ह्याची गाडी आता बुकिंगला चाललो आहे आपण. ए भाई, जरा कुठे जायचं त्याची फिक्स कर ना. मेंटल तिकडे बघतोय आणि इकडे जातोय सरबरीत कुठचा. हा बघ, हिरो ब्लिंकिट बॉय, बिग बास्केटवाला होता. तर विषय तोच की त्याचा गाडी घ्यायचा डिसिजन तर झालेला. त्याला ॲक्च्युली घ्यायची होती ती TFT डिस्प्लेवाली. तो गाडी घेतो आहे जस्ट बिकॉज त्याला तो ओल्डवाला शेप पाहिजे. आणि त्या पहिला 390 घेणार होता तो, म्हणजे जी ओल्ड लेजंडरी आहे ना, ओल्ड लेजंड ऑफ ड्यूक KTM. अरे बाबा थांब. तर त्याला तीच घ्यायची होती. तर विषय का असा होता की त्याला ते व्हेरियंट बंद झाल्याच्या नंतर त्याचा गाडी घ्यायचा मुहूर्त निघाला. तर त्याला मी ही दाखवली, म्हणजे त्यानेच पाहिली. त्याला बोलतो तुम्ही ड्यूक 250 घे, नवीनवाली Gen 3. बट त्याला तो शेप नाही आवडत आहे, म्हणून त्याने 390वरून डायरेक्ट बोलतो मला ओल्ड शेपमध्येच घ्यायचे. तर CC कमी झाली तरी पण चालेल, पण मला तोच शेप पाहिजे. काय जीव उजाडला आहे त्याच्यामध्ये काय माहिती त्याला. तर त्याने तो प्लॅन, म्हणजे त्याला सेकंड पण घ्यायची नव्हती. जय शंभूराज. त्यामुळे त्याने असा सीन केला की गाडीचा विषय चेंज करून टाकला आणि डायरेक्ट 390वरून 200वरती. आणि 200मध्ये TFT डिस्प्ले आहे, सो कलर TFT डिस्प्ले आहे. आणि त्याच्यामध्ये पण आता 2 व्हेरियंट आले. तर त्याला म्हटलं प्रोवालाच घेऊन टाकूया. किती म्हणजे ड्यूक 200 जो आहे तो म्हणजे नॉर्मल व्हेरियंट आहे, ज्याच्यामध्ये चार्जिंग पोर्ट वगैरे येत नाही. आणि डिस्क आहे ना, ब्रेक डिस्क, तो छोटा आहे. ती वाली भेटते आहे, म्हणजे ती ऑन रोड आहे 2,28,000. आणि जी नवीनवाली आता आले प्रो व्हेरियंट, टॉप मॉडेल, ती आहे 2,31,000.
म्हणजे एवढा काय फारसा हा नाही आहे, फरक नाही आहे. आणि तो जो शोरूमवाला आहे तो त्याला मी कॉन्टॅक्ट केलेला, तर तो बोलला की ऑन टेबल मी तुम्हाला थोडं निगोशिएट म्हणजे डिस्काउंट करून देऊ शकतो. निगोशिएट मीन्स डिस्काउंट करून देऊ शकतो. आणि मी म्हटलं ठीक आहे. तो बोलला की कॉलवर आमचे कन्व्हर्सेशन झालं ना, तर तो बोलला की ऑन टेबल करूया आपण. तर मी बोललं ठीक आहे, आम्ही येऊन जाऊ तुमच्या शोरूमला. तर मी गोरेगाववाल्यांना फोन केलेला, तर ते लोक असे बोललेले. आता हा काय बोलतो बघूया. अगर इथे प्राईस हाय असेल तर आपण गोरेगावलाच बुकिंग वगैरे करेल. म्हणजे इथे काहीच फिक्स नाही केलं, इथे काहीच नाही केलं ना, इथे काहीच नाही केलं ह्यांनी कमी वगैरे. तर गोरेगावलाच जाऊ. यात किती लांब आहे गोरेगाव, असं सीन करूया. आता भेटूया, डायरेक्ट तुम्हाला भेटतो मी शोरूमवरती. ठीक आहे. पोचलं आहे आता, पोचू आहे ती इथेच आहे सिग्नलला KTMचा शोरूम. भाईने पूर्ण सेविंग वगैरे करून ठेवलेली. बोलतो गाडी घ्यायची तर कॅशवरती. ठीक आहे. हा बघा KTMचा शोरूम. मी तर त्याला बोलतो नवीनवाला कलर आहे ना, तो वाला घे. तर भाईला तो वाला कलर नको आहे. तर भाई पोचला आहे. हा बघा आज तू कोर आजचा विषय आहे. बघूया. हो बघा ना, तो जरा फिरू चालू आहे. सिल्वरमध्ये पण देतो आता. तुम्हाला काय बघायचं? 200 मध्ये. आम्ही आलो आहे गाडी बघायला. इकडे तुम्हाला ना 5 वर्षाचा इन्शुरन्स, 1 इयरचा तुझा RSS, हेल्मेट 5 मिनिटावर, या सगळ्या गोष्टी तुला अवेलेबल. सर्व्हिसला हवे ना गाडी तुला? हां हा भेटून जाईल. कलर ऑरेंज इकडे ॲडव्हेंचर आहे. 250 आहे, 390 आहे, 250, 390. हे आपले भाऊ ज्यांना गाडी घ्यायची आहे आणि याला जाऊ तिथे 40 भेटते, त्याला 40 लागते. ओपन कर. बुकिंग करणार आहेस का डायरेक्ट फुलच करणार आहे? म्हणजे काय भारी वाटते, म्हणजे लुक जरा खतरनाक वाटतं. पहिले पुढे ते असू दे, पण खतरनाक वाटते. डिस्प्ले एकदम खतरनाक. तुम्हाला डिस्प्ले मगाशी दाखवलं पण आता परत मी रिटर्न दाखवतो तुम्हाला. कारण माझ्या गाडीत काही खुजले. डिस्प्ले तर अजून खतरनाक वाटतं. मला पण त्याच्यामध्ये एकच गोष्ट नाही ना पुढे पहिल्या ते ठीक आहे, पण याच्यामध्ये हे डिस्प्ले खतरनाक वाटेल. न्यूट्रल आहे. मी तुम्हाला चालू करून दाखवतो. चालू नाही चालते काय घाबर नाही. तुम्ही चालू केलं असते. 2,500 रुपये देतो का मला तो? मलाही मॉडेल लय आवडतं. म्हणजे पहिल्या मला हेच आहे सरांकडे. टुरिंग आहे. 250 आहे वाटतं. हे बघा मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो ही 200 आहे. याच्यामध्ये ऑरेंज कलरचा कलर बाईने बुक केला. हा आपला वेगळा कलर आहे. ऑरेंज कलरचा कलर होता ना तो वाला. आणि याच्यामध्ये कलर TFT डिस्प्ले. मला माहिती नाही या गाडीची. रेडी टू रेस 26 तारखेला भावाच्या हातामध्ये. साईड स्टँड अरे सर्व देते. भरपूर काय याच्यामध्ये नवीनवाला ड्यूकमध्ये भरपूर काय हे आहेत. बघूया काय चाय बघताय. अरे हे खतरनाक वाटतं. 250 आहे ना. डिस्प्ले बोर्ड किल स्विच. अरे
हे चालू झालं आणि हे बघा हे भावाने हे इंडिकेटर चालू केले आणि त्यांना बंद करायला कसे करायचे माहीत नाही चावी पण बंद करतो हे बघा पूर्ण डिस्प्ले बंद केला तरी पण इंडिकेटर चालू आहे. बंद कसं होतं? बंद कसे करायचे ते माहीत नाही. दादाला बोलू कशाला? झाले बटन दाबायचं सांगतो मला माहिती आहे हे बटन दाबायचं हे बटन दाबायचं होतं, चालू झालं. माहीत नव्हतं. आता जे चालू झाले ठीक आहे परत बटन दाबायचं परत रिटर्न माहीत आणि चावी बंद करायची ते गाडी लाईफची तर मित्र तुझ्या लाईफची पहिली आय थिंक स्पोर्ट गाडी आहे स्पोर्ट ह्याच्या अगोदर स्कूटी होती आपल्या भावाकडे कसं वाटतं तुला या साईडला आहे जरा इंटरव्ह्यू येतो तुमचा ओ या ओ या ओ या ओ आपल्या भावाने बुकिंग केली आहे आणि आता आपण चाललो आहे जरा घरी बुकिंग किती वेळ झाली 2:32 मध्ये बुकिंग केली आपल्या भावाने आणि आता आपण जाऊया घरी तो झालं नंबर प्लेट वगैरे 24-20 सगळं काही विषय केला आणि हा आहे आपला रायडर माझ्या आणि राजेश भाऊ